पंगत करूया अंगत पंगत. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. मित्रांनो, आजचा एपिसोड ना स्पेशल आहे, कारण आज आपल्याकडे एक सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे. आज आपल्याकडे येणारी अभिनेत्री आहे तुमची आवडती मालिका साईबाबा, श्रद्धा आणि सबुरी या मालिकेतली बायजामाई. चला तर मग स्वागत करूया दीप्ती भागवतीचं. दीप्ती, तुझं खूप खूप स्वागत आहे अंगत पंगत या शो मध्ये. थँक्यू सायली. आपण पुढे जाऊ, पण त्याआधी मला एक सांगावं असं वाटतंय की चॅनलच्या कुकरी शो मध्ये येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. ओ बर. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. मला खूप छान वाटतंय आणि त्यातून तू आहेस, मला खूप आवडतेस. थँक्यू. आणि तुझ्या हातचं मला आज खायला मिळणार, त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. वा. पण दीप्ती, मला सांग, आता फक्त मराठी या आपल्या चॅनलवर साईबाबा, श्रद्धा आणि सबुरी मध्ये लोक तुला बायजाबाई म्हणून बघतायत. हो. तर त्या तुझ्या भूमिकेबद्दल काही सांगशील? भूमिकेबद्दल प्रचंड आनंद आहे आणि तेवढीच खूप मोठी जबाबदारी आहे. बरोबर. बायजाबाई म्हणजे प्रत्यक्ष साई तिला बायजामाई म्हणायचे आणि ही बायजामाई साईबाबांना आपलं लेकरू, आपला मुलगा मानते. तर एका संतश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचं त्याची माई होणं, त्याची आई होणं हे सोपं नाहीये. हे खूप कठीण आहे. पण उत्तम लिहून आलं, उत्तम सांगणारे सगळे असले, दिग्दर्शक खूप छान असला, टीम खूप चांगली असली, बरोबर, तर आपण आपलं बेस्ट देत राहायचं, चांगलं करत राहायचं. बाकी बघणारे साई आहेतच. श्रद्धा आणि सबुरी. हो, आणि प्रेक्षकांनाही सध्या खूप आवडतीये सिरियल, खूप गाजतीये. तुमच्यापर्यंत नक्कीच त्यांचे अभिप्राय पोहोचत असतील. तर असा एखादा किस्सा कुठला आठवतोय की एखाद्या फॅनचं तुला एक काही लिहून आलंय किंवा काही त्यांनी सांगितलंय की ह्या तुझ्या खास या भूमिकेबद्दल, कारण साईबाबांचे भक्त तर सगळीकडेच आहेत आणि ते नक्कीच हा शो बघतायत, त्याबद्दल काही? मला प्रतिक्रिया खूप येत आहेत सायली. सोशल मीडियावरून सुद्धा तू चांगलं काम करतेस आणि तुमचे सीन्स खूप छान होत आहेत, आम्हाला गोष्ट बघायला मजा येते, असे खूप छान छान. बऱ्याच असं होतं की आपण म्हणजे माहित असतं की हे आहेत, त्यांना आपण मानत असतो, पण त्यांचे नक्की काय काय घटना घडल्या होत्या आणि त्याबद्दलची जी माहिती आपल्याला या शो मधून मिळते ती खूप मस्त आहे. आणि कसं होतं माहितीये का, म्हणजे बायजामाई ही सर्वसामान्यच आहे ना. खूप छान वाटतंय ही भूमिका करताना आणि मी स्वतः प्रत्येक सीन मध्ये सर्वस्व देऊन काम करते ना, त्यामुळे आणि ते नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यांना ते खूप आवडतंय. बरं, चला आता मी फार वेळ अशी न खाता राहू शकत नाही, त्यामुळे मला पटकन सांग, आज आपण रेसिपी कुठली करणार आहोत? आपण करणार आहोत कॉर्न सँडविच. कॉर्न सँडविच? टोस्ट कॉर्न सँडविच. वा. टोस्ट कॉर्न सँडविच. मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. निश्चित. उकडलेले कॉर्न आहेत वाटीभर, त्यानंतर 2 मोठे चिरलेले कांदे आहेत, हिरवी चटणी आहे आपण केलेली, यानंतर कोथिंबीर, आलं, मिरची, बटर, मिरपूड आणि मीठ. ओके. आणि ब्रेड लागणार आहे. ब्रेडच्या आपण कडा कापून घेतलेल्या. आणि ही चटणी कशी बनवली आपण? चटणी म्हणजे आपण कोथिंबीर घेतली भरपूर, त्याच्यामध्ये 4 मिरच्या घातलेल्या आहेत, लिंबू पिळले, 2 आपण लसूणीच्या पाकळ्या त्याच्यामध्ये घातल्यात, मीठ घातलंय आणि ते मिक्सर मधून काढले. म्हणजे नेहमी आपण घरी करतो ना हिरवी चटणी, तीच आपली हिरवी चटणी इथे तयार आहे. चला मग आता सगळं साहित्य तर इथे आलेलं आहे. बटर वगैरे दिसलं की कसं खायची जरा घाई होते नाही का. मग बघूयात आपण कृती काय करायची. सगळ्यात आधी काय करायचं बघ. हे जे कॉर्न आपण आहेत ते आधीच उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे कॉर्न, मिरच्या, आलं, मीठ हे आपण सगळं मिक्सर मधून आधी काढून घेऊया. ओके, चला. हो, 1 सेकंड. तुझी अशी कुठली डिश आहे जी तू पहिल्यांदा बनवली होतीस, एक तर ती खूप छान झाली होती किंवा ती फसली होती, अशी कुठली आठवण आहे? सगळंच खूप आहे का? बरं, मग मला फसलेली ऐकायला आवडेल. त्याआधी मी 1 मिनिट फक्त सांगते. आपण ह्यात उकडलेले कॉर्न घेतले आणि त्यानंतर आल्याचे तुकडे घातलेले. आता आपण मिरच्या आणि मीठ घालूया, थोडं मीठ घालूया. बस झालं. आता हे फिरवायचं, मिक्सर मधून काढायचं. चला.
बास एवढं का अजून बारीक करायचंय? बस झालंय. झालंय. वा, आता हे झालेलं आहे तयार आहे आपलं. आपलं. हो. बरं, तू सांगत होतीस तसं की एखादी फसलेली रेसिपी किंवा खूप छान झालेली रेसिपी असं तू मला सांगणार होती. लग्न झाल्यानंतर एक 1.5 महिन्यातली गोष्ट असेल. माझ्या भावाला मी जेवायला बोलावलं होतं आणि बऱ्यापैकी जेवण मी 5वी पासूनच करायला लागले होते, पण काही खास पदार्थ असतात ना, तसा केशर भात हा एक पदार्थ मला ट्राय करायचा होता आणि दादाला मी म्हटलं होतं की आज मला माहिती नाही तू जेवायला येतोयस, मी एक खास पदार्थ करते तुझ्यासाठी. आणि मी असं ठरवलं होतं की आपण तो पदार्थ टेस्ट करायचा नाही. बर. तर तो दादा आल्यानंतर तोच टेस्ट करेल आणि तोच काय ते ठरवेल कसं आहे. आणि मग केशर भात झाला तर बघितलेलं प्रमाण होतं त्याप्रमाणे मी तो केला. मी दादाला तो वाढला, त्याने तो खाल्ला आणि मला म्हणाला आता मला प्लीज नको वाढूसा. काय काय होतं त्याच्यात नक्की? अगं मी त्याच्यामध्ये दिडीने साखर घातली होती, त्यामुळे ते इतकं मिट्ट गोड झालं होतं. बापरे. आणि बिचाऱ्याने आपल्या बहिणीला वाईट वाटायला नको म्हणून त्यांनी ते तो भात खाल्लं संपवला. त्यामुळे रघुनंदन दादा सॉरी, मी तुला त्यावेळेला ते इतकं गोड गोड खाऊ घातलं होतं. आज एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तुला त्याला सॉरी म्हणण्याचा. क्या बात आहे. बरं मला सांग आता पुढे काय करायचं आपण या रेसिपीचं? आता आपण आधी हे मिश्रण फ्राय करून घ्यायचंय, त्यामुळे आपण कढई गरम करून घेऊया. हो. तर आधी हा पॅन आपण तापत ठेवूया. यानंतर पॅन जरा गरम झाला की आपल्याला बटर ऍड करायचं. सासूबाईंकडून लग्नानंतर सासूबाईंकडून शिकलेली एखादी डिश अशी आठवणीतली कुठली आहे? प्रश्नच नाही आहेच. पुन्हा एकदा गोड पदार्थच आहे. हो, गोड आवडतं वाटतं तुला. अगं मला माझ्यापेक्षाही ते सगळे एमपीतले मध्य प्रदेशातले राहणारे, त्यामुळे तिथे गोडाधोडाचे पदार्थ सर्वाधिक होतात. बरोबर. म्हणजे तू बरोबर त्यांच्या घरात गेलेली आहेस आणि ती गोड मुलगी त्यांच्याकडे आलेली आहे म्हटल्यावर. तर सासूबाईंनी मला लग्न झाल्यानंतर एक सांगितलं होतं की तुला जर मध्य प्रदेशातली आणि भागवतांची मन जिंकायची असतील तर तुला सगळ्यात आधी मी शिकवीन त्या पद्धतीची पुरणपोळी तुला करावी लागेल आणि ती तुला जमली तर मग तू जिंकलंस सगळ्यांना. वा. आणि मग त्यांनी मला ती साखरेची पुरणपोळी करायला शिकवली. वा. बटर मेल्ट झालंय. हो. आता कांदा. बरं, पुरणपोळ्या तर सासूबाईंकडून शिकलीस, पण हे कॉर्न सँडविच सासूबाईंना खाऊ घातलंय का? प्रश्नच नाही. खूप आवडीने खायच्या सासूबाई. खूप नवीन नवीन पदार्थ सुद्धा चवीने एक्सेप्ट करायच्या त्या. आणि मला फार महत्वाचं आहे नाही, कारण 2 पिढ्यांमधलं अंतर भरून येतं ह्या गोष्टींनी. दोघांनी थोडं थोडं 2 पावलं पुढे 2 पावलं मागे जायला लागतं. ह्याच्यात मी जरा कांदा जास्त घातला कारण मला कांद्याची चव आवडते. जर आपण झाकण ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे तो छान रंग येईल. आपण ह्याच्यावर झाकण ठेव. परफेक्ट. बरं, तू जसं सासूबाईंकडून शिकलीस तसं मुलीला सुद्धा तुझी आवड आहे स्वयंपाकाची आणि ती तुझ्याकडून काय शिकली आहे का? ती फुल खवय्यगिरी आहे. हो का? वा. ती प्रचंड फुडी आहे. तिला खायला खूप आवडतं. ती म्हणजे कसं माहितीये का, या पिढीची आहे जरा, म्हणजे पास्ता, पिझ्झा, कॉन्टिनेंटल, इटालियन वगैरे. तर अशा सगळ्या डिश किंवा केक, ब्राउनी वगैरे हे ती स्वतः खूप छान करते. लॉकडाऊन मध्ये झपाटाच होता, एका मागोमाग एक वेगवेगळ्या डिशेस सगळे ट्राय करत होते. मग तेव्हा केले का ट्राय केक वगैरे घरी? हो हो, आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय केले. जुई खूप पुढाकार घ्यायची, कारण त्यावेळेला असं होतं ना, बाहेर कुठेच जायचं नाहीये आणि खूप वेगवेगळं काय काय खायचं सुद्धा आहे, कारण भरपूर वेळ होता. आपण नुसतं बसलो की आपलं फक्त खायला लागतं. तर त्यामुळे आता आपल्याला हे मिश्रण घालायचं. एक चमचा. कांदा परतण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा. एकदा वाफ आणली या मिश्रणाला की मग पटकन होतो. स्टफिंग आपलं रेडी होईल. वा. म्हणजे हे तू स्टफिंग जर घरी तयार ठेवलंस तर मुलगी काय नवरा काय पटपट आपले सँडविचेस बनवून खाऊ शकतात. आणि मला हे करून आजकाल ठेवावंच लागतं, कारण आपल्या शूटिंगच्या वेळा फार अडनिडे असतात. खूप वेळ द्यावा लागतो बाहेर. त्यामुळे असे बरेच पदार्थ आहेत. कोथिंबीर वडी बनवून ठेवते, म्हणजे वड्या कापून ठेवून देते, फ्रीजरला टाकते, हे करून ठेवते. आणि मग आता साईबाबा, श्रद्धा आणि सबुरी या मालिकेतला
बरेच तुम्ही जण एकत्र काम करताय, सगळे तुझे कोस्टार्स, पण त्यातला असा कुठला कोस्टार आहे जो मला वाटतं तुला जास्त जवळचा वाटत असेल किंवा त्याच्याबरोबर छान बॉन्डिंग तुझं झालंय, असं अशी कुठली व्यक्ती आहे? अशी एक व्यक्ती जर मी सांगितली तर माझं काही खरं नाही. कारण सगळीच टीम खरंच खूप छान आहे. माझा नवरा ओमकार कर्वे, आम्ही फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखतो, काम केलंय. त्यानंतर माझ्या सासूबाई अंजली दिलीप खूप मनाने खूप चांगल्या आहेत. माझा मुलाचं काम जो करतोय वेद प्रचंड मस्तीखोर आहे, पण लळा लागतो ना तरी सुद्धा. साईबाबांची भूमिका जो करतोय तो अभिनेता अभिजित पवार, त्याचं आणि माझं पण खूप छान बॉन्डिंग आता जास्तीत जास्त होऊ लागलेलं आहे जसजसे आमचे सीन्स वाढतात. या आमच्या मालिकेमध्ये अजून 2 खूप छान काम करणारे कलाकार आहेत. त्यामधले एक नंदिनी वैद्य आहे आणि हिंदूराव पाटील ही भूमिका करणारे ज्ञानेश वाडेकर. तर सगळेच खूप छान आहेत आणि हळूहळू एकाच नाव नाही बाबा घेऊ शकत असतो अजून तरी नाही. बर, मस्त. आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. ओके, झाकण त्या साईडला. हो, त्याआधी मी थोडंसं मीठ घालून घेते. हां, मी जास्त घालत नाहीये, थोडंसंच घालते. काय होतं ना, मीठ जरा कमी पडलं तरी चालेल. चाट मसाला वगैरे घेऊ शकतो. बरोबर. जास्त झालं तर कठीण आहे. आणि मिरपूड पण घालायची? हो, जास्त नाही, अगदी. आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ आणूया. पटकन आपल्याला काही करायचं असेल, जरा चवीत वेगळेपणा हवा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. आणि आजकाल कॉर्न मिळतात बऱ्यापैकी, म्हणजे असं नाही की कॉर्न मिळत नाहीये. बरं, मला ना, मी तुमचा एपिसोड बघत होते तेव्हा तू गायलेली एक अंगाई खूप आवडली होती, खूपच सुंदर होती. ती ऐकवशील का मला तू आज? ही अंगाई लिहिलेली आहे प्रसाद ठोसर यांनी. नीज नीज रे माझ्या पुता का बावरीसी का धरीसी वृथा चिंता नीज नीज रे माझ्या पुता डोंगरावेरी कष्ट सहज झेले माता परी लेकराच्या डोळ्यातील सोसवेना चिंता नीज माझ्या पुता. वाह, क्या बात आहे. मस्त ग, माझा मूडच चेंज झालाय पूर्ण. खूप सुंदर. तू गाणं शिकलीयस? हा, गाणं शिकलेली आहे. अगदीच जाणवत इतका अभिनयामध्ये आपल्याला बघ ना, म्हणजे आपण काही गोष्टी आयुष्यात केलेल्या असतात त्याचा अशा प्रकारे कधीतरी तुम्हाला उपयोग होतो. बरोबर. मी सुद्धा जायचे गाण्याच्या क्लासला माझ्या बहिणी बरोबर मोठ्या, आणि मला फारसा काही क्लासिकल शिकण्यात वगैरे इंटरेस्ट नव्हता, पण मोठी बहीण करते ते सगळं आपण करायचंय, त्यामुळे मी तिच्या मागे मागे जायचे. पण क्या बात आहे यार, किती छान गायलीस तू. थँक्यू. आपली रेसिपी झोपायला नको बरोबर, असं फारच वाईट होतं, पण तरी झालीये. हा, आता आपलं हे स्टफिंग तयार आहे. एकदा फक्त फिरवून घेते आणि आपण गॅस बंद करूया. चला. हा हा हा, कॉर्नचा मस्त सुगंध येतोय. एक गोष्ट राहिली आहे, कोथिंबीर ऍड करायची, ही महत्वाची. हा हा हा. आता एक प्लेट लागेल आपल्याला. आता एक प्लेट लागेल ज्याच्यामध्ये आपण आधी हे काढून घेऊया. बरं. हळद वगैरे मी नाही घातली आहे, कारण कॉर्न तसेच छान पिवळे, म्हणजे त्याचा रंग खूप चांगला असतो, गरज नसते. आता आपण ब्रेड घेऊया. 2 स्लाइस ब्रेड दे मला. आणि आता आपण याला बटर लावूया. ह्याच्यामध्ये हिरवी चटणी सुद्धा ऑप्शनल आहे, असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही हे जरी स्टफ करून फ्राय करून आय मीन टोस्ट करून खाल्लं तरी खूप छानच लागतं. आपल्याला चालतं, जितके जास्त पदार्थ असतील तितके आपल्याला खायला मजा येते. हो. तर हे बटर
ह्याच्यामध्ये मी एक सांगायला विसरले होते. हा. चाट मसाला घालतो आपण. अच्छा. तर ह्याला थोडी चटणी लावून घेऊया आपण. चटणी बटर हवं तितकं लावा. त्याच्यात कुठेही कमी असं काही करायला जाऊ नये. आणि ह्याच्यावरती तू आणलेला चाट मसाला असा थोडासा घालायचा. वा. आता आपल्याला हे स्टफिंग मी चमचा देते. असं इतपत ओके. भरायचं आहे आपल्याला. बरं. 2 चमचे लागले. मग बऱ्यापैकी हे आपण स्टफ करून हो घेतो. हो हो. आणि मग हे झालं आपलं सँडविच. आता आपण ह्याला वा. फ्राय करून घ्यायचंय. आता आपले सँडविचेस तर तयार झालेत. आता काय करायचंय? आता आपण त्याला फ्राय करून घेऊया. बरं. छान कुरकुरीत खमंग करून घेऊया. बटर अजून थोडंसं बटर लागू दे. हा हा अगं आज भरपूरच. आज काही बघायचं नाहीये मागे पुढे. खरंय. तर हा पुन्हा फ्राय पॅन आपला जरा गरम झाला हा. की मग बटर सोडूया आणि मग आपली सँडविचेस फ्राय करून घेऊया. येस. तर तुला वाटलं की नाही खूप फास्ट होणार आहे? म्हणजे fast आता होणार डेली आहे. लाईफ मध्ये आपण पाहिलं आणि मी ना मुंबईकरांसाठी म्हणा. खरंय इतकं आपण वेळेवर चालत असतो की मिनिटाला सेकंदाने खूप आपल्या आयुष्यात फरक पडत असतो. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावरती हे आपण फार चालतो. महत्वाचं आहे की असे कुठले तरी पदार्थ घरी रेडी पाहिजेत की जे पटकन आपल्याला घरी गेल्यावर किंवा घरून निघताना खाता येतील. हो. तर आता झालं हे. हा ऑलमोस्ट झालेला आहे. तर आपण ठेवून घेऊया. तर जसं बटर तू म्हणालीस भरपूर बटर मध्ये लोळवून जसं पावभाजी बाहेर खायला गेल्यावर आपल्याला एक आनंद मिळतो तसं काही असा एक Extra butter. तुकडा घेऊन टाकतात त्याच्यावर. हा. तर आज आपण होऊन जाऊ दे. होऊन जाऊ देत. आणि मग त्यामुळे छान क्रिस्पी पण होतील. क्रिस्पी होतील. हो हो. झाकण ठेवूया. हा. टोस्टर मध्ये पण आपल्याला हे करता येऊ शकेल. ते अजून फास्ट होऊ शकेल. बर. पण ही सुद्धा इझी आणि टोस्टर नसेल तर आपण असं अगदी तव्यावरती साध्या करू पद्धतीने शकतो. हो. मला वाटतं सँडविच आता झालं असेल हे. गॅस बंद करूया. हा. सँडविच आपलं तयार आहे. ओके. वा. आता हे काढून घेऊया. मस्त. काय मस्त कट करून घेऊया. हो. 2 पीस त्याचे करूया. आहा. क्रिस्पी झालेलं आहे मस्त. अगं बटर केवढं आहे त्याच्यात. पण बटरला एक ऑप्शन पण आहे. तेलापेक्षाही म्हणजे तुपात आपण फ्राय करू शकतो. आणि अगदीच नाही तर तेलात सुद्धा छानच लागतं. पण बटरची मजा वेगळीच आवरच आहे म्हणजे. मग आता हे प्लेटिंग करून घेऊया. येस. अरेंज करणं ही खूप एक कला आहे असं म्हणतात. मस्त. चला मस्त टोस्ट कॉर्न सँडविच माझ्या समोर तयार आहे. आणि आता मला अजिबात राहावलं जात नाहीये त्यामुळे मी पटकन टेस्ट करते. वा. गरम साईबाबा चांगले होते. होणारच. वा. खूप छान झालंय ग. जमलंय ना. मीठ थोडं कमी. मीठ करेक्ट आहे आणि क्रिस्पी पण करेक्ट आहे. आणि जे सारण बनलं होतं त्याच्यामध्ये आल्याचा करेक्ट फ्लेवर आलेला आहे. वा. खूप सुंदर झालंय. थँक्यू. हे सँडविच मी पटकन संपवते. झटकन तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोस्ट कॉर्न सँडविचसाठी लागणारं साहित्य: उकडलेले कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे 1 वाटी, बारीक चिरलेले 2 मोठे कांदे, हिरवी चटणी 1 वाटी, कोथिंबीर 4 मोठे चमचे, आलं 1 इंच, हिरवी मिरची 2 ते 3, बटर म्हणजेच लोणी 1 वाटी, मिरपूड 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, चाट मसाला चवीनुसार, ब्रेड 7 ते 8 स्लाइस,
कृती: प्रथम उकडलेले मक्याचे दाणे, आलं, मिरची आणि मीठ एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. पॅन मध्ये बटर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि वाटलेले मिश्रण चांगले परतवून त्यात मीठ आणि मिरपूड घालून मिश्रणाला चांगली वाफ देऊन त्यामध्ये कोथिंबीर घालावी. ब्रेडच्या स्लाइसला बटर आणि हिरवी चटणी लावून त्यावर चाट मसाला भुरभुरावा. या ब्रेडला तयार स्टफिंग लावून सँडविच बटर लावून तव्यावर परतून घ्यावी. चविष्ट टोस्ट कॉर्न सँडविच हिरवी चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करावे. दीप्ती, आज तू इथे आलीस आणि एवढं छान सँडविच मला खाऊ घातलंस त्याबद्दल थँक्यू सो मच. मंडळी, आज जसा नवीन पदार्थ शिकलेलो आहोत तसेच वेगवेगळे पदार्थ आपल्याला शिकायचेच आहेत. पण मी जसं तुम्हाला नेहमी सांगत असते, इथले पदार्थ बघून घरी बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगद पंगत.